लोककवी आणि महागुरू वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त तसेच गुरुपौर्णिमेच्या औचित्याने सोलापुरात रविवारी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवीण कोण दाखविल वाट या भावस्पर्शी विचारातून ज्येष्ठ कलावंतांना गीत सुमनांजली अर्पण केली जाणार आहे। रविवार 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30 वाजता सिद्धेश्वर मंदिरा शेजारी डॉक्टर निर्मल कुमार फुडकुले सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। पुणे येथील ज्येष्ठ कवी गोविंदजी गाळे यांच्या यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे। महाकवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर संदीप शिंदे, प्रबोधनकार बाळशिवबा गुरुजी, लोकशाहीर मनोहर लोकरे, प्रतापसिंग बोदळे आणि शाहू गायकवाड यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांचे शिष्य गाण्यांकडून सादरीकरण होणार आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर धम्मपाल माशाळकर, डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आणि शाहीद राजेंद्र कांबळे खुडुसकर उपस्थित राहणार आहेत। ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड अध्यक्षस्थानी असतील। कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक जीवन शिंदे यांनी केले आहे। पत्रकार परिषदेला डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड, बाळासाहेब शिंदे, पंकज शिंदे, दिनकर बनसोडे, शीतलकुमार माने, अशोक कांबळे, बाबासाहेब कांबळे आणि राहुल वाघमारे उपस्थित होते। की शाहिरांचं एक गाणं आमच्या 10 भाषणापेक्षा प्रभावी असतं आणि म्हणून अनेक कलावंत त्या एका वाक्यामुळं प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये उडी मारली। त्याच्यामध्ये गायकच नाहीत, कवी आहेत, गायक आहेत, तालवादक आहेत आणि इतर सहगायक आहेत। या सगळ्या गायकांनी मिळून ही चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या सगळ्यात अग्रभागी म्हणजे आमचे वामनदादा। 1922 साली जन्म झाला त्यांचा। बाबासाहेबांच्या सान्निध्यात आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गाणी लिहिली, स्वतः बाबासाहेबांनी त्यांना शाबासकी दिली आणि अप्रतिम अशी शब्दरचना। औपचारिकरित्या शालेय शिक्षण नव्हतं त्यांचं, पण जे कवित्व आलं पुढं ते अतिशय महत्त्वाचं, त्या अर्थपूर्ण आणि भावनिक अशा प्रकारची आव्हानात्मक गीतं या वामनदादा कर्डक यांनी त्या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि सगळ्या आमच्या कलावंतांचे एक म्हणजे आदरास्थानी ते घेऊन बसलेले आहेत। म्हणून 15 ऑगस्ट हा त्यांचा जयंती सोहळा असला तरी सगळ्यांना सुट्टी आहे रविवारी, इतर वेळेला लोक जमतील किंवा न जमतील, म्हणून 16 ऑगस्टला वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्तानं गुरुपौर्णिमा आमची म्हणजे सगळ्या गुरूंना आम्ही वंदन करण्यासाठी त्या सभागृहामध्ये, फडकुले सभागृहामध्ये एकत्र येणार आहोत। ज्येष्ठ कवी गोविंदजी गाळे यांचा आम्ही सन्मान सोहळा आणि सत्कार ठेवलेला आहे। तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व भीमकवी, आमचे मार्गदर्शक कालकथित संदीपदादा शिंदे असतील, बाळशिवबा गुरुजी असतील, तसेच मनोहरजी लोकरे आणि सर्व दिवंगत कलावंत यांच्या आठवणींना उजाळा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व कलाकारांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ कवी आहेत गोविंदजी गाळे, ज्यांची गाणी अनेक गाजलेली आहेत, त्यांचा सन्मान सोलापूर जिल्ह्यातील कलावंताच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे। तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी 16 ऑगस्ट निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। कार्यक्रमाची वेळ आहे सायंकाळी 6 ते 9। तरी सर्व समाज बांधवांनी, सर्व पत्रकार बंधूंनी त्या कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। हीच सर्व कलाकारांच्या वतीनं मी उपाध्यक्ष या नात्यानं विनंती करतो।